जिथं चोर हाणतेत का सरपंच तिथं गाडी पंक्चर व्हावा. पण देवाला श्रद्धेनं म्हणा, देवा आता कसं रे की तात्काळ मागून ओळखीची गाडी यावा, आपल्या हाकेला धावला समजायचं. आपल्या हाकेला धावला. तो येडा आहे का? तो रिकामा आहे का? आपल्याला एक एक बायको असून आपण रिकामी नाही. हा गिरगाव करायला एकच आहे तरी म्हणून तुम्ही 2च तास फोन उघडीन, कोणी लावा बंदच. मग त्याला 16,108 येतात. बरं आपल्यासारख्या आहेत का? पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं. लक्ष्मी नुसती बायको नाही, पाय धुवावयाच्या दैवा. बरं विश्वासाचा कारभार सांभाळायचा आपल्याला, आपल्याच घराचा सांभाळायचा, तर आपल्याला वेळ नाही. आणि तो रिकामा आहे का तुमचे काम ऐकायला? हा धरून चला, तुमची गाडी पंक्चर झाली का डोसक्यावर घेतो शोरूमला निघतो. असं कुठं असतं का? चोर मारतेत तिथं गाडी पंक्चर व्हावा, किंवा चोर मारतेत तिथं इंजिन फेल व्हावा, चोर मारतेत तिथं एखादा ब्रेक खराब व्हावा, आणि पाठीमागून ओळखीची यावा. यालाच म्हणायचं देवानं आपलं काम ऐकलं, देव आपल्या हाके करता धावला. यालाच म्हणायचं. हॉस्पिटलमध्ये मुलगी दाखल झाली, एकुलती एक मुलगी, लग्न झालं, हौसानं बापानं लग्न केलं. पहिलं बाळांतपणे गायनिक हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सोनोग्राफी झाली, सगळी झाली, अत्यंत गोड. गायनिक त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या माऊलीनं, त्या डॉक्टरीनबाईनं सांगितलं सिजर करते, पण बाळाची पण शक्यता फार कमी आहे वाचण्याची, आणि आईची पण शक्यता फार कमी आहे. तज्ञ उदाहरणार्थ डॉक्टर अंजली कशी असतात, सगळी सोनोग्राफी सगळी केली. ओळखीचा माणूस आहे, मी घरचा आहे, रोजचा आहे, प्रेमाचा आहे. सांगितलं महाराजजी माफ करा, आम्ही जरी डॉक्टर असेल तरी आमचा काही विलाज नाही, प्रयत्न करू, पण बाळ वाचेल याची 99% खात्री नाही. आई सुद्धा वाचेल याची सुद्धा खात्री. तुम्ही आणायला वेळ केलाय, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक झालेली, आम्ही प्रयत्न करतो. हात जोडले देवा, हे देवा काय आमचं पाप त्या लेकराच्या अंगावर टाकतोस रे. एकुलती एक पोरगी रे, 2 जीवाचा निवाडा कर रे देवा. आणि 1% सुद्धा विश्वास नसताना आई बी वाचली आणि बाळही वाचलं. यालाच म्हणायचं देव हाकेला धावला. यालाच म्हणायचं देव हाकेला धावला. जीवनात अशा कितीतरी प्रसंग येत असतात माणसाच्या, कितीतरी, आणि त्या प्रसंगाला आपण केलेल्या सात्विकपणाची पोचपावती निर्विघ्नपणे त्याच्यातून आपण बाजूला पडतो. याचंच नाव आहे देव हाकेला धावतोय. याचंच नाव देव हाकेला धावतोय. एक बाई वाढू लागली, माणसं जेवायला बसली, ती वाढू लागली. तिच्या हातात तुपाचं बकेट आहे. डाव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत, उजव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत, अशी 2च पंक्ती, आणि ती अशी मधातून वाढू लागली. सात्विक बाई, सदाचारी, पुण्यशीली, पावन आहे. माझ्या या भारत देशातली पवित्र स्त्री आहे ती. या देशाची संपत्ती आहात तुम्ही. तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. तुमच्या चपला सगळं पाया पडतो, तुम्ही नाही चुका करायच्या. कारण पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते. पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते, आणि स्त्रीने केलेली चूक संस्कृती नाश करीत असते. मग पैशाचा जर नाश झाला तर भरून निघत असतो. पैसे जर आपले संपले ना तर एखादं काम केल्यावर भरून निघतील, पण ज्या वेळेला संस्कृती मातीत जात असती का त्यावेळेला ती पुन्हा येत नसती. थेंबभर पाण्याने गेलेली हाऊदभर पाण्याने येत नसती. आणि संस्कृती शिकवायचं सूत्र माझ्या माईंनो तुमच्या हातात आहे. बाप फक्त पोराला 25% भेटू शकतोय, माईच्या ताब्यात पोरग 75% असतंय. आपलं बाळ आईच्या ताब्यात 75% असते, पोरगी असेल पोरग असेल. म्हणून त्याच्यावर संस्कार करण्याचं सूत्र तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही चुका करता कामा नये. तुम्ही चुकल्या की देश मातीत गेला समजायचं. विठाला विठाला नुसतं मोबाईल नाही पाहायला पाहिजे. विठाला विठाला सात्विक स्त्री बाबा. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात वगैरे तूप वाढू लागली. पण डाव्या हाताच्या पंक्तीत जी लोक होती का ती फार नालायक होती, फार बुजदिल होती, फार आरामखोर होती, फार पानछट होती. त्याच्यापैकी एक इतका नालायक होता, त्याचं नाव होतं इन्मक. नाव शोधा त्याचं, इन्मक होतं, इन्मक. आणि त्या इन्मक नावाच्या पानछट व्यक्तीनं
तिच्या चोळीची गाठ सुटलेली पाहिली आणि त्यांनी गांधार देशाच्या एका हरामखोर व्यक्तीला खुणवलं. त्याचं नाव होतं शकुनी. बघा म्हणे चोळीची गाठ सुटली. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं, पागल होतं, ते बिनाकली होतं, त्याचं मेमरी कार्ड खराब झालेलं होतं. अंधाधुंद नालायक होता तो. महाभारतातल्या 24 पैकी तो एक हलकट होता. आणि भाषाला खुणवलं दुर्योधनाला. भाषे बुवा तुमच्या वहिनीची चोळीची गाठ सुटली आणि वाढायला लावा. दुर्योधनाला आवडत नव्हतं, वेगाच सांगतो, आवडत नव्हतं, पण नाईलाज झाला. मामा शिकित होता, बऱ्यापैकी पक्षातले लोक शिकत होते, मग नाईलाजानं दुर्योधन हा मनानं भुकतच नव्हता. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्र होतं. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्र होतं. आणि लावून दिलेले कुत्रे इतके भुकत येत, लावून देणारा निघून गेला की मग याला कोणी बी हानीत. म्हणून लावून देणाऱ्या माणसांचं ऐकून कुत्र्यांनी भुकलं नाही पाहिजे. ज्या वेळेला लावून देणारा निघून जातो का त्यावेळेला कुत्र्याची शेपूटच ठुत नाहीत, त्याला लांड करून सोडून देते, घेते उपसून त्याची शेपूट. म्हणून कुत्र्यांनी हिशोबात राहिलं पाहिजे. शिकणाऱ्यांचं ऐकून नाही भुकलं पाहिजे. फार चुकत असते. दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मोठ्यांच्या सानिध्यात राहून गरीबाला गचंड्या द्यायच्यात नाही. ज्या दिवशी मोठा झोपत असतो का त्या दिवशी मग याला गरीब नदीत नेऊन हानीत असते. सूत्र आहेत वागण्याची, सूत्र महाराज आचारसंहिता आहे. म्हणून नाही अन्याय करायचा कोणा. शिकवलेलं कुत्र होतं, भूक मानल्याच्या नंतर भुकणारं कुत्र होतं दुर्योधन. याचं मात्र झालं बरं. पांचटाचं ऐकल्यामुळे दुर्योधनाचं मात्र झालं. त्याच्यापैकी एका चांगल्याच्या पोराचं मात्र झालं. कोण चांगला? द्रोणाचार्य. संग्रामे हरुजिंतीला अर्जुनावर कृपा कोणाची? द्रोणाचार्याची. आणि त्या अर्जुनावर कृपा करणारे द्रोणाचार्य स्वतःच पोट्ट नालायक लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मूर्ख वागू लागले. हे मूर्खाच्या सानिध्यात गेलेली माणसं मूर्ख होत असतात. संगत सज्जन की करले, संगतीचा फार परिणाम. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की गोड होत असतात. दुर्योधन बोलायला वाडा बाई वाढीत होता. दुःख वाटलं बाईला. आपल्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ ज्या वेळेला सुटेल त्यावेळेला आपलं शरीर हे नालायक लोक पाहतील. याचं दुःख वाटलं. देवा काय रे परमेश्वरा, इतकं पवित्र शरीर आतापर्यंत लवून चोपून वागले रे. जीवनभर कोणाच्या पुढे पदर पडू दिला नाही रे. जीवनभर तिला इतकं वेगळं वागले नाही रे देवा. का देवा असं केलंस रे? का असं केलंस माझ्यासाठी? बाजूला इकडच्या उजव्या हाताच्या पंगतीत 5 लोक होते. तसे 36 लोक होते. बाकीचे उठून गेले. हे 5 बसले. 5 पैकी एकही उठला नाही. पत्नीच्या हातातलं बकेट घेतलं नाही तुपात. काय झालं असेल? पांडवांना देव झाला. मी काय तिथं नसतो. मी असतो तर मी म्हणलो असतो हे तुम्हाला सोबत नाही. बायकोची चोळीची गाठ सुटली आणि तुम्ही उठत नाहीत. पण माझी काय कथा, इतका शान आहे का गिरगावचा बाळा? डाव्या हाताच्या पंगतीमध्ये अधिकारी 2 लोक होते, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. हे पण म्हणले नाही धर्माला उठून बकेट घे. काय काय झालं असेल त्यांच्या पण मनावर परिणाम. याचं कारण सांगू, ते सुद्धा भाकरीचे कानकोंडे होते. अन्न तैसे होय मन. महाराज आहार विहार
त्याच्यावर फार तादात्म्य सांगितलं. तेही कानकोंडे होते भाकरीची. देवाला विनंती केली, देवा कार्य असं. देवावर प्रेम किती होतं द्रौपदीचं माहिती तुम्हाला? एकदा देवाचं बोट कापल्याचं निमित्त केलं देवानं. बोट कापल्याचं निमित्त केलं. द्रौपदीच्या दारात आले. सर्वांना कथा भागण्यात ते सुभद्रेने चिंदी बांधली नाही. द्रौपदीच्या दारात उद्धव आणि प्रभू आले. पाहिलं उद्धवाकडं. उद्धव दादा, द्वारकेचे दादा आले. जी आले. उद्धव बाजूला सरकला की पाठीमागे देव होते. सदरा भरलेला आहे, रक्त वाहते बोटातून. द्रौपदीनं हात ताट खाली टेकलं. तुळशीची पूजा आटोपली होती. तुळशीला प्रणाम केला. मी जवळ आल्या आणि भगवंताचं बोट दाबून धरलं. दादा, किती रक्त वाहत रे? हो ग ताई, मी चिंधी आणते. पण देवानं, द्रौपदीने विचार केला, आतून जाऊन चिंधी आणेपर्यंत रक्त किती जाईल? त्याच्यापेक्षा पदर फाडला, डोक्याचा पदर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शब्द सुद्धा पुरावा. बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभेना. श्रुतीनं प्रश्न केला, देव किती आवडतो? उद्धवानी प्रश्न केला, ताई तुला पती श्रेष्ठ का नव देव श्रेष्ठ? माझ्या माईनं किती कीर्तन ऐकले आतापर्यंत. भागवत ऐकली, रामायण ऐकली, शिवपुराण ऐकली. रोज महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, तुळशी पाणी घालता. बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावा? हा नाही, खाली विचारले गुरुजी. बाईला सर्वात मोठा आपला पती असावा. ज्या बाईला नवऱ्याची सेवा करा वाटत नाही, पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, ह्या बाईला चुड्यालीन म्हणायचं. ज्या बाईला नवऱ्याला वेळेला जेवायला देवा वाटत नाही, महादेवाला बेल वाहत असेल, हिला डंकीन म्हणायचं, शंकीन म्हणायचं, किंकीन म्हणायचं. काय करता सांगताल गिरगावकराला सरपंच पुढच्या वर्षी घेऊ नका. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. काय गरज? काय गरज नाही. तुम्ही आजही म्हणले कीर्तन करू नको, निघून जा, निघला पट्ट्या. माझं कसं दाखवायचं पंढरपुरातल्या मालकान ठरले, तुमच्या हातात काय? हा, तुम्हाला तुमच्या लेकराला किती उंच न्यायचं हे तुमच्या हातात नाही. तर मला काय वरी नेणार आहे तुम्ही? विठाला विठाला काय ना, तुम्हाला भूषण असेल पाकिट द्यायचं, आम्ही तुला पाकिट देतो. पण तुम्ही दिलेलं पाकिट मला पचवायचं का न पचू द्यायचं का? जातानाच जालन्याला अटॅक येऊन गिरगावकर मारायचा, हे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्या. आणि मग काय इतकं लगे त्याच्यात? कीर्तनकाराने स्पष्ट बोललं पाहिजे, चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. कीर्तनकार चोंबाळ्या गप्पा हाणीत असेल तर त्यानं चोंबाळ्या गप्पा हाणून कमिलेले पैसे त्याचे पोरं इतके चोंबाळे होतील की तू झोपीत असताना तू अंगुठे घेतील आणि हाई तू प्रॉपर्टी जिकडे तिकडे विकतील. म्हणून कीर्तनकारानं चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. लोकाला आवडतील नाही, देवाला आवडतील असं स्पष्ट. विडाला श्रुतीनं प्रश्न केला. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब, श्रुती फार हुशार असते. श्रुपती असं गावढळ बोलत नाही, विडपटवानी. हे द्रौपदी, तुला देव आवडतो का नवरा आवडतो? असं श्रुती श्रुती आहे. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब, श्रुती आहे. पूज्य श्री पावन सात्विक सदाचरी द्रौपदी मातोश्री. द्रौपदीने विचारलं, जी आपल्याला देव आवडतो का पती? ती द्रौपदी होती. द्रौपदीने सांगितलं, मला देवापेक्षा हजारो पटीने माझे पती आवडतात. श्रुती श्रुती श्रुतीने सांगितलं, एक बोलू का? या वाक्यावर तुम्ही ठाम आहात? होय, मला हजारो पटीने देवापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीने विचारलं, पुन्हा एकदा विचारते, वाक्य रिवर्स याच नाही. द्रौपदीनं सांगितलं, पुन्हा सांगते, लाखो पटीनं देवापेक्षा मला पती आवडतो. श्रुतीने सांगितलं, आई साहेब एक बोलू, जर तुम्हाला देवापेक्षा नवरा आवडतो तर मग कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून साडी फाडीत नसतात. तुम्ही का फाडली? मला श्रुती श्रुती येते. श्रुती का तंबाखू खात होती का? श्रुती दुसऱ्या बाईनं झाड लावल्यावर पहाटच 4 वाजता उठून तिचे फुलं चोरून महादेवाला वाहत होती. ती श्रुती काय शेपुडीचा अवतार थोडीच होती?
तिनं पाणी घातले आणि पहाटच फुलं वाढली, तोडीने टाकली महादेवाला. मग पूजा झाली. पूजा नाही झाली तो महादेवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्यास. भगवान शिवशंकर येडे आहेत का चुट्टे फुलं शिव करायला? ती गाशी होती का श्रुती? दुसऱ्याच्या गाय पाळायची नाही, दुसऱ्याने शेण टाकल्यावर पहाटे 4लाच शेण चोरी 3 सडा टाकी ती. झाला मोह सडा. शेण लोकांचं चोरलं चुट्टे तो. हा त्या नवऱ्याला तुला तर गाय पाळा वाटत, ते बी 50 एकर जमीन येताना थैली घेऊन येतो उन्ही आणल्यावानी. महाराज दूध पिता का? म्हणलं याच्यातलं दूध पेल्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. काय दूध पाहिजे तू? आम्ही का बोके येत काय दूध प्याला? चालू तू असं जमीन 50 एकर थैली घेऊन आला दुधाची. हो काय सांगू लागलो. श्रुती अशी असेल. श्रुती कोणाच्या सुनायला लावून देत नव्हती. बाप्पा शेजारीन बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 5 जणी उठा तुम्ही. टक 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 दिसाल तुम्ही. मुकाट्यानं उठा. हे नाव घेणार म्हणजे घेणारच नाही. आता नाव घ्या. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. तुम्ही 5 जणी उठा. घाम मेली एखादी हरकत नाही, पण उठा. नग काला हो दे उद्याचा. जाऊ दे, घामपूचं नाव घेत नाही मी काय. फक्त दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊ नका. तुम्हाला पुणेकीची सुनी विठाल शपथ आहे. विठाला लई सोपा परमार्थ. लई सोपा परमार्थ. जीवनात आपण वागल्याच्या नंतर कोणाला दुःख होऊ नये. 1000 कीर्तन ऐकल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचा संसार नाश होऊ नये. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण एखाद्याला शिकविल्याच्या नंतर तिनं सासूचा आदर करावा, सासऱ्याचा आदर करावा. 100 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. 100 सप्ते केल्याचं पुण्य. एखादं पोरग जर बापाला सांभाळीत नसेल, माईला सांभाळीत नसेल, बाबा त्या पोराला जर शिकिलं, बाळा बाप रे माय रे, अरे तू लहान होता त्यावेळेला लय काम केलं रे, लोकांच्या बऱ्याच खाल्लं रे, वळ्या रचल्या रे, अरे वाटेल ते काम केले, हमाल्या केल्या रे. तुला 25 एकर जमीन कमीली रे. हा 60 लाख रुपये एकरची जमीन रे ती. तू यासाठी 25 एकर जमीन कमीली. बायको घेऊन बाजूला सरकला. मायबापाला विचारित नाहीत. तुमचं सांगून जर पोरानं मायबापाला सांभाळलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लई सोपा परमार्थ, लई सोपा. अडचणीत हात घालू नका, इचू निघते. हो नीचूट असल्यावर काय होतं ते तुम्हाला माहितच असेल. जलड असल्यावर उडाला उडाला. श्रुतीने प्रश्न केला, देवापेक्षा पती आवडत असेल तर पदराकडून नाटिका फाळली. महाराज द्रौपदी ती का तुमची आमची घरची स्त्री नाही. द्रौपदीने सांगितलं, श्रुती माते मी अजूनही सांगते, मला पंढरपुरातल्या मालकापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीनं सांगितलं, हे किती बरे ऐकू बाई तुमचं. तुम्ही सरळ म्हणतात देवापेक्षा पती आवडतो, आणि कपाळावर ज्या बाईच्या कुंकू तिनं पदराकडून नाटी फाडीत नसतात, त्या अर्थी तुम्ही देवाच्या हाताला चिंदी बांधली, म्हणून तुम्हाला पतीपेक्षा देव आवडतो. श्रुतीनं सांगितलं, द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर मी पदराकडून नाटी फाडून देवाच्या बोटाला बांधायला नव्हती पाहिजे. वाक्य नीट ऐक, तरी मला माझे पतीच आवडतात. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तू पदर फाडला ना. द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक बाई ऐक, म्या पदर त्याच्यासाठी फाडलाय. माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी फाडण्यासाठी पदर फाडला. त्याला श्रुती माती इचकीत होती. आबा माती इचकीत होती. श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य महाराज. 2 गोष्टी, आपल्या पतीवर बी निष्ठा आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठा आहे. आणि एवढी जिची निष्ठा आहे, तिचं शरीर पाप्याने बघावं, मूर्खाने बघावं, नालायकाने बघावं, तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी. हे कसं रे देवा, कसं देवा, कसं देवा. देवा नको रे देवा, नको देवा. ह्याच्यापेक्षा मरण दिलं असतं बरं रे देवा, मरण दिलेलं बरं. काय धावा केला महाराज विटेवरच्या मालकाचा. आणि 5-7 सेकंद राहिले चोळीची गाठ सुटायची. 5-7 सेकंद राहिले. हाकेश्वरी शेवडी सांगतोय 5-7 सेकंद चोळीची गाठ सुटायची राहिले. तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही, रडली सुद्धा नाही.
जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते. हे म्हणले असते रडत रडत आम्हाला वाढायली काय, आम्ही नाही जेवणार. रडी सुद्धा नाही, रडी नाही त्या अर्थी तिला दुःख नव्हतं का. महाराज शहाणी माणसं त्यांना म्हणतात, दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना शहाणी म्हणतात. दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात. दुःख पचवण्याची क्षमता असली पाहिजे. द्रौपदीनं रडली नाही, तिचं हृदय रडत होतं. आणि 2 ते 3 सेकंदात आता चोळीची गाठ सुटणार आहे. देवा देवा, जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी आणि